मित्रांनो, आज उसटणे अड्ड्यात एक प्रेक्षणीय बिनजोड झाली आणि आपल्या सोबत एक अक्षय दादा. अक्षय दादा, नमस्कार. नमस्कार. आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल? आजची शर्यत बघासारखी झाली प्रेक्षकांना आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली. कारण आम्ही नाव ठेवलं होता एक गोंडा 6000 2 बालद्यावरती नाव ठेवलं होतं. ते 5 ते 10 मिनिटात नाव फिरवला. गाडी मैत्रीपूर्ण झाली. नीर पटेलच्या पहिले आम्ही गाड्या झालेल्या आहेत. एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली. आता आपण बघितलं या सीझनचा लक्षाचा दुसरा गुलाल मागच्या अड्ड्यात देखील याच मागच्या अड्ड्यात उसटण्याच्या अड्ड्यात याच अड्ड्यात आपला गुलाल झालेला पहिला आणि आताचा दुसरा गुलाल. काय बोलाल? तेच बैलातला जे आम्ही मागच्या वर्षी झालेल्या चुका त्या वर्षी सुधारतोय आणि सुरुवातीपासून जे बैलावरती कष्ट सगळं लक्ष ग्रुप असेल सर्व आमचे मित्र परिवार असतील हे सगळे सर्वांनी केलेली मेहनत आज आम्हाला सक्सेस ठरते. दादा, आजच्या पैऱ्याबद्दल काय सांगाल? आजचा पैरा कोण होता? आजचा पैरा बऱ्याच दिवसापासून मामांच्या आमच्या डोक्यामध्ये आलेला होता. कारण आवी असेल आमचा, त्यानंतर वीर असेल, बऱ्याच दिवसापासून आम्ही पैरा सोसून ठेवला होता. मात्र काल आणि वेळ यायला लागते आणि परफेक्ट नियोजन केला आणि चांगली गाडी झाली. दादा, आपण बघतो तुमचं एक स्वप्न आहे आपला लक्ष्य छोटा लक्ष्य तसा बिनजोडला मुंबईमध्ये नाव करतोय तसा घाटावर देखील नाव झालं पाहिजे. पण आपण बघतोय घाटावर लक्षाचं नियोजन नाही होतंय. तर काय म्हणजे नक्की काय विषय? बैलाचं नियोजन 100% घाटावरती होईल. आता काही वायदीचा विषय चालले. आपल्यासारख्या बैलाला मुंबईचा बिनजोडला जरी आपण टोपला असलो तरी वरती 25-30 हजार वायदी 40,000 वायदी चालले. त्याच्यामुळे आपल्या हरक्याला नाही जमत वरती. तर दादा, आता पुढचा नियोजन कसा काय असेल? लक्षाचा नियोजन काय नाही, सर्व मैत्रीपूर्ण गाड्या करण्याचा प्रयत्न करू आणि जशा मैदान असतील तर मैदान बघून आम्ही खेळू. आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता? आज कुणाल ड्रायव्हर होता आंबेशिवचा. नेहमीप्रमाणे दिनेश ड्रायव्हर असतोय, पण त्याच्या काही कारणास्तव तो लागल्यामुळे हाताला आम्ही त्याला कुठेतरी थांबवला होता आणि आज कुणालला बसवला होता. कुणालने 2-3 वेळा बैल हाकललेला होता. कुणालला अंदाज होता बैल कसा पळेल तो, म्हणून आम्ही एक कुणालला बसवला आणि विश्वास दाखवला आणि कुणाल चांगली गाडी हाकलली. दादा, आपण बघितलं म्हणजे खूप दिवसापासून चर्चा चालू होती लक्ष अड्ड्यात दिसत नाही, लक्ष म्हणजे संपला, पण लक्षाने त्याच्या पळाच्या जोरावर आज दुसरा गुलाल घेऊन दाखवला. तर काय बोलाल तुम्ही जे म्हणजे ट्रोल करतात त्यांना? काय नाही, ट्रोल करतात त्यांना आम्ही काहीच बोलणार नाही. जो बैलामध्ये धमक आहे ती बैलच करून दाखवणार. आम्ही काहीच बोलणार नाही, कारण आम्ही जेवढे आम्ही गाड्या खेळलोय तेवढ्या मैत्रीपूर्ण खेळलोय आणि जी बैलाला मागच्या वर्षी जो आजार होता तो आम्ही काढून टाकलेला होता आता, आणि जो काही गोष्टींचा त्रास होता तो आम्ही काढला. आज बैल त्याच्या जोमावरती आणि त्याच्या हिमतीवरती गुलाल करतोय. दादा, आपल्या दावणीला आता किती नंदी आहेत? आमच्या आता दावणीला दुसरा सैराट पण आहे, चांगला बोलतो वासरू. कुठेतरी लक्षाचं नियोजन असल्यामुळे आम्हाला कुठेतरी त्याचं नियोजन करायला भेटत नाही. त्यानंतर आमचा छोटा भाऊ अजय तो पण जॉबला लागल्यामुळे कुठेतरी माझी एकट्याची धावपळ होते. त्याचे मामा असतात आमचे, त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला सपोर्ट असतो, मामांचाही चांगला सपोर्ट असतो. त्याच्यामुळे आम्ही नियोजन चांगला करतोय आज. आणि आज सैराट पण आमचा पुढे स्वप्न दाखवेल. लक्षानंतर सैराट जो स्वप्न दाखवेल कदाचित शेवटपर्यंत ती पण स्वतःची गाडी बघायला भेटेल हे आम्हाला कुठेतरी वाटतं सैराटवरती. दादा, आपण बघितलं मुंबईचे 2 आवडते नंदी, मुंबईचे एक A1 जोडी बघितलं जातं, मथुर आणि छोटा लक्ष. ही जोडी आता परत आपल्याला कधी अड्ड्यात पलताना दिसेल का? काय नाही, पलताना तर दिसेलच, पण काही कारणास्तव बैल वरती बोलतो कधी खालती बोलतो मथुर. त्याच्यामुळे काही, पण सर्व नंदीमध्ये आम्ही पळू असं काहीच नाही का मथुरमध्येच किंवा हरण्यामध्येच. आता सर्वांचे स्वप्न आहेत लक्षामध्ये पळायचे, ते आम्ही सर्वांना बैल देतो. त्याच्यामुळे कुठेतरी ज्या गाड्या आमच्या जुळलेल्या आहेत त्या कुठेतरी आम्ही जुळवायचा प्रयत्न करतोय. कुठेतरी आज त्या गाड्या जुळत का नाही, कारण आम्ही प्रत्येकाला बैल देतोय. जो माणूस बैल मागेल, ज्याचा चांगला पळेल त्यांना आम्ही बैल देतोय, म्हणून आज बैल गुलालामध्ये आहे. दादा, आपण बघतो जेव्हा आपल्या नंदीचा पराभव होतो तेव्हा पैऱ्यासाठी म्हणजे अडचणी येतात का? भरपूर अडचणी आल्या. आता दुसरा पहिला गुलाल झाला, एवढा बैल पडला होता तरी भरपूर जणांनी आम्हाला बैल न दिली. काय हरकत नाही बघा, बैला जेव्हा नियोजन होईल, जेव्हा बैल पळेल तेव्हा सर्वांना दिसेल. आज काहीला वाटत होता बैल संपला नाही, बैलाच्या जोमावरती बैल पळतोय. आम्ही तर काहीच नाही बोलत. आज बैलांनी करून दाखवलं. चांगली गाडी होती ती पण, कारण पाखऱ्या हा 1 नंबर मध्येच खेळतो हल्ली, त्याची बी गाडी पडली नव्हती. आज चांगली गाडी मारली आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली. दादा, तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा. तुझे बी आभार व्यक्त करतोय. तुम्ही टाइम करून आमची बाईट घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद दादा.